नमस्कार मित्र हो, जसं आठवतंय तसंच्या या नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागामध्ये आपण ग दी माडगुळकर यांच्याविषयी जाणून घेतलं होतं आणि बापूंचे चिरंजीव सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर संजय वाटवे याविषयी आपल्याला माहिती देत आहेत. तर डॉक्टर नमस्कार, या नवीन भागामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आजच्या भागामध्ये कोणाविषयी आम्हाला सांगणार आहात? आज मी अशा एका महान संगीतकाराची गायकाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ज्यांनी त्यांच्या विपन्न अवस्थेमध्ये शेंगदाणे खाऊन दिवस काढले, पण त्यांच्या अभिजात आणि उच्च दर्जाच्या संगीताने आपल्याला कुबेर केलं. अशी व्यक्तीची आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. अच्छा, म्हणजे आज आपण बाबूजींविषयी ऐकून घेणार आहोत. अगदी बरोबर, बाबूजींविषयी तुम्हाला मी सगळं सांगणार. बरं बरं बरं. मग सुधीर फडके यांची जी सांगीतिक जडणघडण आहे त्याविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मगाशी मी तुम्हाला माडगुळकरांच्या एपिसोडमध्ये सांगितलं की सगळ्या अभिजात महान कलाकारांची उगमस्थान प्रभात फिल्म कंपनीचं. त्या सुधीर फडकेसुद्धा प्रभातच्याच जडणघडणीमध्ये आणि मुशीमध्ये तयार झालेले आहेत. त्यांच्यावर 5 म्युझिक डायरेक्टर्सचे इन्फ्लुएन्सेस झाले आणि त्यामुळे ते एवढे उच्च कोटीचे संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गायक असे झालेले आहेत. प्रभातमध्ये ते जॉईन झाले तेव्हा ते गायक म्हणून जॉईन झाले होते, म्युझिक डायरेक्टर म्हणून नाही. आणि प्रभातची सांगीतिक परंपरा थोडीशी सांगितल्याशिवाय त्यांची जडणघडण कशी झाली हे तुम्हाला कळणार नाही. त्या प्रभातचे सगळ्यात पहिले म्युझिक डायरेक्टर होते गोविंदराव टेंबे. आणि ते नुसते म्युझिक डायरेक्टर नव्हते, ते उत्कृष्ट वादकही होते. त्यांना 25 वाद्य यायची उत्कृष्ट प्रकारे. आणि दिसायलाही ते एवढे देखणे होते की पहिला जो चित्रपट होता बोलपट राजा हरिश्चंद्र, त्याचं म्युझिक डायरेक्शन गोविंदराव टेंब्यांचं आहे आणि राजा हरिश्चंद्राचं कामसुद्धा गोविंदराव टेंब्यांनीच केलेलं आहे. म्हणजे ते पिक्चरचे हिरो पण होते, म्युझिक डायरेक्टर पण होते आणि गायक पण होते. तर त्यांची एक खूप नाजूक प्रकृती आणि अतिशय उच्च कला असल्यामुळे त्यांची एक सवय होती. पेटी तर ते असे मोहवून टाकणारे वाजवायचे. तर पेटी वाजवून झाली की सिल्कच्या रुमाला अशी बोटं पुसायचे. अच्छा. त्यांनी प्रभातमध्ये 4 ते 5 चित्रपट केले. त्याच्यानंतर केशवराव भोळे प्रभात फिल्म कंपनीमध्ये आले. केशवराव भोळे अत्यंत उच्च प्रतीचे संगीत दिग्दर्शक होते. ते गायक नव्हते पण संगीत दिग्दर्शक होते. आणि त्यांनी प्रभातमध्ये 5-6 पिक्चर्स केले. तर त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते मेडिकलला होते आणि 3rd MBBSपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं. 3rd MBBSला त्यांनी संगीताच्या वेडापायी मेडिकल एज्युकेशन सोडून दिलं. पण त्यांना प्रेमाने सगळे मित्र संगीत डॉक्टर अशीच हाक मारायचे. तर गोविंदराव टेंब्यांनी चित्रपटांना तर अनेक म्युझिक दिलेलंच आहे, ते सगळं गाजलेलं आहे. अनेक शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांनी म्युझिक दिलं. नंतर ते शुद्ध सारंग या नावाने संगीतावर लिहित गेले आणि पुष्कळ पुस्तकं पण त्यांनी संगीतावर पब्लिश केलेली आहे. तर त्यांचा एक किस्सा खूप सांगण्यासारखा अतिशय आकर्षक किस्सा आहे तो. रामशास्त्रीमध्ये 2 घडीचा डाव नावाचं एक गाणं आहे त्यांचं. तर त्याच्यामध्ये जलतरंगचा वापर करावा पार्श्वसंगीतासाठी असं पहिल्यांदा त्यांनी ही कन्सेप्ट काढली. कारण तोपर्यंत जलतरंग वापरलं जात नव्हतं. तर जलतरंगाची भांडी सिलेक्ट करण्यासाठी भोळे स्वतः त्यांच्या असिस्टंटला घेऊन तांबटाळीमध्ये गेले आणि सारेगमपधनिसा स्वरांचे ते भांडी वाजवून बघत होते. तर ते ह्या दुकानातून त्या दुकानात की परफेक्ट स्वर मिळाला पाहिजे आणि परत पहिल्या दुकानात आले आणि काही भांडी तिथे घेतली. तर तो म्हणला मगा धरून बघून राहिले, एवढी भांडी वाजवत आहे, एकदम मजबूत आहे, तुम्ही बिंदास घेऊन जावा. अच्छा अच्छा. त्याला हे कुठे सांगणार की हे स्वर बघताय. बरोबर. असा खूप इंटरेस्टिंग किस्सा त्यांच्या बाबतीत घडला. त्याच्यानंतर प्रभातमध्ये संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे प्रभातमध्ये म्युझिक डायरेक्टर म्हणून आले. आणि 1935 साली त्यांनी धर्मात्मा नावाच्या पिक्चरचं म्युझिक डायरेक्शन केलं मास्टर कृष्णरावांनी. त्याचे पिक्चरचे हिरो आणि गायक स्वतः बालगंधर्व होते. धर्मात्माची भूमिका बालगंधर्वांची आहे आणि त्यांचं म्युझिक डायरेक्शन मास्टर कृष्णरावांनी करून घेतलं. तर ते मास्टर कृष्णराव असल्यामुळेच बालगंधर्व त्यांच्याकडे गायले आणि खूप त्यांचं संगीत गाजलं. त्यांची एक वेगळी स्टाईल होती वाद्य वाजवण्याची किंवा म्युझिक
कंपोजिशन करण्याची वेगळी स्टाईल होती, ती फडकेंना शिकायला मिळाली. आणि फडके जेव्हा संगीत विभागात गायक म्हणून होते किंवा शिकत होते म्युझिक डायरेक्शन, नोटेशन्स, म्युझिक अरेंजमेंट्स, ते वेगवेगळ्या सरावली व्हायोलिनवर, गिटारवर वगैरे असे जे काही त्यावेळची वाद्य होती, ऑर्गन, तर त्यामुळे त्यांच्यावर खूप चांगला मास्टर कृष्णरावांचा प्रभाव पडला आणि त्यांचं संगीत दिग्दर्शन वेगळ्या पातळीला गेलं. तर जसे केशवराव भोळे रामशास्त्रीनंतर रामशास्त्री निम्मा झाल्यावर प्रभात फिल्म कंपनी सोडून गेले आणि स्वतंत्र कामाला लागले ते, तसे मास्टर कृष्णरावांनाही एक 5 ते 6 चित्रपट केल्यानंतर मुंबईहून बोलवणं आलं. तर मास्टर कृष्णराव दामले साहेबांना भेटायला आले आणि म्हणाले, दामले साहेब एक वेगळं काम काढले, हे बोला ना. ते म्हणले, मुंबईहून मला बोलवणं आले म्युझिक डायरेक्शन म्हणून. तर कुठे? त्यांनी सांगितलं नाव. ते दामले म्हणाले की तुमची इच्छा आहे का पण जाण्याची? तर ते म्हणले, हो, खूप चांगले पैसे मिळत आहेत. ते दामले म्हणले की पैसे मिळतील तुम्हाला, पण तुमचा जीव तिथे रमेल असं मला वाटत नाही. तर ते म्हणले, नाही, मी जाऊन बघतो. तर दामले म्हणाले की ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला रिलीज करतो, तसं काही नाही. तुम्हाला कंपनीचा नियम माहिती आहे मात्र, की एकदा कंपनी सोडून गेलेला माणूस परत प्रभातमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. पण तुम्ही एक्सेप्शन आहात, तुम्हाला जर परत यावं असं वाटलं तर तुम्हाला घेऊ. त्यांना परवानगी तशी दिली की तुम्ही मुंबईला जा, ट्राय करा. आणि मग त्यावेळेला फडकेंना, म्हणजे मास्टर कृष्णराव ज्या गेले त्यामुळे फडकेंना स्वतंत्र काही म्हणजे म्युझिकचे पीसेस द्यायला वगैरे, रोटेशन्स, ह्याला संधी मिळाली. पण त्याच वेळेला प्रभातमध्ये अजून एक म्युझिक असिस्टंट होते, जे ॲक्च्युअली हिरो होण्यासाठी प्रभातमध्ये आले होते, पण त्यांना ॲक्टिंग विभागात कधीही काम मिळालं नाही. ते कायम म्युझिक डायरेक्शनमध्येच राहिले. त्या महान संगीतकाराचं नाव वसंत देसाई. ते वसंत देसाईंच्या अंडरसुद्धा बऱ्याच गोष्टी फडकेसाहेब शिकले. तर मास्टर कृष्णरावांचा एक किस्सा असा आहे, ते सोडून मुंबईला गेले, तिथे त्यांचा जीव रमला नाही, कारण ते सगळं कमर्शियल वातावरण, संगीतातली त्यांना काही माहिती नाही. आणि मास्टर कृष्णराव म्हणजे फार संगीत कलानिधी, फार उच्च प्रतीचे संगीत दिग्दर्शक होते. तर ते परत आले आणि खूप ओशाळलेले होते, दामल्यांकडे आले तेव्हा पंजाबी ढंगाची काही गाणी द्यायची होती, म्हणून पाल नावाचे एक म्युझिक डायरेक्टर पण प्रभातनी पंजाबहून आणले होते. त्या पाल आणि फडके असे 2 म्युझिक डायरेक्टर त्यावेळेला प्रभातमध्ये होते. तर मास्टर कृष्णराव आले आणि दामले साहेबांना म्हणाले, तुमचं बरोबर निघालं, नाही मला तिथे करमत आहे, तर मी परत येऊ का? तर दामले साहेब म्हणाले की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमचा जीव रमणार नाही, या मग आता उद्यापासून कंपनीमध्ये. तर त्यांना मग कॉन्फिडन्स आला. तर त्यांचा स्वभाव कसा होता, थोडासा खवचट असा बोलण्याचा स्वभाव होता. तर ते या म्हटल्याबरोबर म्हणाले, तेच म्हणतोय, अखंड धोतर असताना फडके, चिंध्या, पाल, विंचू कशासाठी ठेवले तिथे? तेवढ्यात सुद्धा त्यांनी टाकला. आणि पिक्चर जे सुरू झालं गोकुळ, त्याच्यात गायक म्हणून सुधीर फडकेंनाच घेतलं, पण मन आतून खात होतं. त्या फडकेंना त्यांनी विचारलं, मी तुमच्याविषयी काही बोललो असं तुमच्या कानावर आलं आहे का? तर फडकेंना सगळं माहीत होतं. पण फडके, नाही, माझ्या कानावर काही नाही असं म्हणाले. कारण ते म्हणले, मास्टर कृष्णरावांची काय तुम्ही वैर धरता, एवढा मोठा माणूस आहे. त्यांची गायनशैली पण काहीतरी वेगळी अशी, गायनशैली फारच उच्च प्रतीची होती. गायनशैलीचं काही नाही, पण ते गाताना प्रेक्षकांची गप्पा मारायचे की लोकांना विचारून गायचे की आता काय ऐकायचं आहे. असं कुठला गायक विचारतो, तो जी तयारी करून आला ते, तर मास्टर कृष्ण विचारून गायचे की तुम्हाला काय ऐकायला आवडेल. तर त्याच्यात एक असा प्रसंग घडला की ते एकदा तासभर अडाणा नावाचा राग गायला. उत्तम झाला, सगळ्यांनी टाळ्यांनी स्वागत केलं. तर ते अडाणा झाल्यावर कृष्णरावांनी विचारलं, आता काय घेऊया? त्या एक म्हातारा उभा राहिला आणि तो म्हणला, बुवा आता अडाणा होऊन जाऊ दे. ते मास्टर कृष्णराव खवचट होते, मग इतकं काय रडलो म्हणून. बरं. आणि गप्पा मारायचे ते प्रेक्षकांची मध्ये, म्हणजे समोर ओळखीचे गृहस्थ बसलेत आणि हे गात आहेत, तर त्यांना काहीतरी सुचायचं. बुद्धी कुशाग्र होती, त्यामुळे त्यांना काहीतरी सुचायचं. तर ते गाता गाता त्यांच्याशी बोलायचे, पुढच्या महिन्यात कोल्हापूरला जातो या,
सुलूची पत्रिका माझ्याकडे देऊन ठेवा, नगरकर म्हणून इंजिनियर उत्तम स्थळ आहे, सुलूचा नंबर लागला तर तिचं कल्याण होऊन जाईल. म्हणजे दोन्हीचं मिश्रण हे करायचं ते. आता नाही ते गप्पा मारायचे, विचारून घ्यायचे. ते त्यांच्या बाबतीत अजून एक असा गमतीशीर प्रसंग घडला. रात्रीची मैफिल होती आणि तेव्हा घरंदाज बायका फार काळ बाहेर घराबाहेर राहू शकायच्या नाहीत आणि आल्या तरी गटानी यायच्या आणि गटानी जायच्या. एकटी दुकटी स्त्री फिरती असा तो काळच नव्हता. खूप रंगली मैफिल आणि रात्रीचे 10 वगैरे काहीतरी वाजले. त्या बायका सगळ्या निघून गेल्या. तर ह्यांचं गाणं संपलं. तर त्यांनी विचारलं, अशी एक स्टाईल होती त्यांची, तर आता काय घेऊ असं त्यांनी विचारलं. ते प्रेक्षक म्हणाले की बुवा आता मालकंस घ्या. भाऊ मला यायला माल सगळा गेला, सगळे कंस राहिले. अरे बापरे. म्हणजे त्याच वेळेला ते सुचणं आणि त्या प्रकारे अतिशय कुशाग्र बुद्धी आणि त्यांच्यासारखा गोड आवाज किंवा त्यांची धुंद मधुमती, लखलख चंदेरी ही गाणी अजूनही, म्हणजे हे किस्से 50 सालचे वगैरे आहेत, पण ते अजूनही लोकांच्या स्मरणातच त्यांची सगळी गाणी आहेत. अतिशय अप्रतिम म्युझिक डायरेक्टर होते. त्याच्यानंतर हुसनलाल भगतराम हे 1946 साली प्रभातमध्ये आले आणि स्वातंत्र्याचा कालखंड होता तो, स्वातंत्र्य मिळणार असा. त्या हम एक है ह्या नावाचा एक पिक्चर प्रभातनी काढला होता की सोशल, म्हणजे सर्व धर्म समभाव असा. त्याचं म्युझिक डायरेक्शन हा हुसनलाल भगतराम यांनी केलं. त्याला सुधीर फडके असिस्टंट होते आणि तो पिक्चर हा देवानंदचा डेब्यू फिल्म आहे प्रभातमध्ये, किंवा एकंदर चित्रपटसृष्टीतच देवानंदचा तो डेब्यू पदार्पण त्यांचं झालं. पदार्पण झालं अच्छा अच्छा. हम एक हे पिक्चरमध्ये. त्याच वर्षी 46 साली हुसनलाल भगतराम सोडून गेले. त्यामुळे संत जनाबाई ह्या नावाच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या नावाच्या पिक्चरला फर्स्ट टाईम सुधीर फडके यांना स्वतंत्र म्युझिक डायरेक्शन करण्याची संधी मिळाली. आणि 1947 साली आगे बढो परत देवानंदच्या पिक्चरचं म्युझिक डायरेक्शन त्यांनी केलं. आणि त्यावेळेला एक अतिशय मोठी कलाकार होती, अभिनेत्री खुर्शीद नावाची. ती उत्तम गायिका पण होती आणि अभिनय पण तीच करायची. ते तिन्ही तो काळ खूप गाजला. त्या खुर्शीद देवानंद अशी जोडी होती आणि त्याची सगळी गाणी सुधीर फडक्यांची आहेत आणि ती गाजली. त्याच्यात खुर्शीदची 3 सोलो गाणी आहेत आणि फडक्यांची पारख किती आहे तुम्हाला मी सांगतो. स्वतंत्र गाणं जे मेल सोलो सिंगरचं आहे ते त्या काळी त्यांनी मन्नाडेला दिलं आणि खुर्शीदबरोबर एक ड्युएट आहे ते मोहम्मद रफीबरोबर आहे. ते मन्नाडे, मोहम्मद रफी हे सगळे फडक्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत फिल्म लाईनमध्ये. आणि मला वाटतं मग याच्यानंतर प्रभातचं हे सोडून बाबूजी मला वाटतं मुंबईला गेले आणि तिथून त्यांचा एक स्वतंत्र संगीत. त्याच्यानंतरही त्यांनी 2 पिक्चर प्रभातसाठी केले. अच्छा. 48 आणि 49. पण त्याच्यानंतर ते मुंबईला गेले, म्हणजे प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि मुंबईला स्वतंत्र त्यांनी, तेव्हा गाण्याच्या रेकॉर्ड्स असायच्या, तर त्या रेकॉर्ड्स त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये सोलो ड्युएट असे सगळे, तेव्हा ते HMV त्या रेकॉर्ड्स खूप प्रसिद्ध असायच्या. ते त्यांनी 51 साली ललिता देऊळकर नावाच्या एका थोर गायिकेला पहिलं इंट्रोड्यूस केलं रेकॉर्डिंगसाठी, म्हणजे त्या रेकॉर्ड्ससाठी. अच्छा. गायिका म्हणून. ते त्यांचं सोलो सॉंग्स आहेत काही आणि मोहम्मद रफी बरोबर ड्युएट्स आहेत. तर त्यांची त्या रेकॉर्ड्सही खूप खपल्या. त्या ललिता देऊळकर नंतर मिसेस फडके झाल्या. अच्छा अच्छा. मला वाटतं बाबूजी एक गायक म्हणून, एक संगीतकार म्हणून तर सुपरिचित आहेच आहेत, परंतु ते संगीत देत असताना एखादा वाद्याचा वापर हा बरोबर झाला पाहिजे, त्याची सुरावट म्हणा किंवा त्याचा राग म्हणा किंवा तो पीस किती पाहिजे याच्याविषयी ते अतिशय दक्ष असत. अतिशय. आणि अजून एका गोष्टीविषयी ते दक्ष असायचे, ते शब्दोच्चार अगदी त्यांना परफेक्टच लागायचे सगळे शब्द. बऱ्याच गायक 200 मधला फरक, राजा का राजा, असे ते सगळे शब्दोच्चार ते सगळ्या गायक गायिकांना, लता मंगेशकरपासून मोहम्मद रफीपासून सगळ्यांना शब्दोच्चार फडक्यांनी शिकवले. की त्यांच्याकडनं शुद्धीकरण करून घेतलं वारंवार म्हणून, की स्पष्ट शब्द आले पाहिजेत, ह्याच्यावर त्यांचा भर होता. बरोबर आहे, बरोबर आहे. तर रसिका हो,
जसं आठवतंय तसंच्या या भागामध्ये आपण ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्याविषयी ऐकून घेत आहोत. तर आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमचं चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.